काय नाव तुमचं? हसीला पटेल. काय झालंय आजी नाड गणक्या मारतात ना ते रोज मध्ये चालायला जातात पॅरलेट झालेले 3 वर्ष झाल्यापासून ते रोज गणक मार आणि ते अचानक आज कोणीतरी तिला म्हणजे तिथं चालताना आतमध्ये ओढून नेलं हाती गावतात पाडलं तिला खाली गाड्याच्या कानाचं सगळं घेतलं बाजून. गळ्यातलं काय काय होतं? मग मी निगंठन होतं 1.25 तोळ्याचं आणि कानातले होते 1 तोळ्याचे वेल होते त्याच्यावरती. तिला मारलं पण डोक्याला मारलं त्याच्यामुळे तिला पाच नाही आलं ना पुढचं काही म्हणजे काय झालं कोण होतं दोघं होती का तिघ होती हे पण नाही माहिती तिला. किती वाजता घडलं सर? 4:30 पावणे 5च्या दरम्यान झालेले. त्यांना इथं आता ऍडमिट केले. इथं पतीला 6 वाजता आणला. त्यांना काय जखमा वगैरे झाली? तिला पोटात मध्ये दुखतंय मग ते पाडलं तेव्हा लागलं काय झालं आता तिला मराठी तर कळत नाही बोलता येत नाही ऐकू येत नाही त्यामुळे तिला काहीच कळणार नाही ना काय सांगायची. ही घटना घडल्याच्या नंतर तुम्हाला किती वेळाने कळालं? मला पण 1 तासाने कळलं 5:30 वाजता मला कळलं मग आम्ही आलो तिथे. तिला ऐकू येत नाही बोलता येत नाही त्याच्यामुळे तिला नाही ना जास्त असं आगे से आया कि पीछे से? पीछे से अपने बाजू में आपको दिखाई नहीं दिया वो कैसा था? उसका निकल के लिए क्या त्या आजी ऍडमिट आहेत त्याच्या गळ्यातली चोरी त्यांना मारहाण झाली तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे काय त्यांची तब्येत कशी? आजी थोडी घाबरलेली आहे जखमा वगैरे नाही फक्त कानाला थोडं समोर पडल्यासारखं आहे आणि डोक्यात चपलीने वगैरे मारलं होतं स्टेबल आहे त्याची काही प्रकृतीमध्ये फारसं काही नाही असं सिरियस बीबीसी असं काही नाही. बाकी कुठं अदर मारहाण बाकीच्या ठिकाणी? बाकीच कुठं थोडस सगळ्यासारखं झालं बाकी असं मुका मार वगैरे किंवा कुठं असं तर बरे मार नाही फक्त कानात थोडंसं वर पडलं त्याच्यामुळे थोडंसं ब्लिडिंग झालं बाकी नाही केलं. बाकी कुठं जखमा नाही? जखमा नाही.